ऐ शगुने ही सगळी उगार पाडली ड खाली. सरक सरक, सोडू दे ना. चाटू नको बरं का, तुला लई चाटायची सवय. हे थांब, सोडू दे. शगुने आय मार लागली. आय हा थांब, सोडू दे. थांब गाण सवय लागली चोळायची, खाजायची सवय ती. हाय मुद्दाम कर. थांब, कपडे खराब करो काय. हाय सगून बाहेर बांधली. आता वरती मस्त चक्कर द्यायला आलो सकाळी सकाळी. कांदे निघले भरले मस्त, पण ते काय एवढी उजरा ना. पहिले कांदे येते. मक्का मस्त झाली आता, सगळी उतरली. आता पाणी दिलं त्या दिवशी मस्त झाली. आता सगळी अशी उतरलेली मस्त. इथं अजून वळलंय, तिकडे थोडी वाळली. नदी अजून गच्च भरली. अजून 2 महिने नाही असेल आटत नदी. जानेवारीपर्यंत नाही आटत. आत भरपूर पाणी ना अजून. ते स्टेशन नाही. घास ते लावेले कांडी गावात, अजून उगलं का नाही काय माहिती. उगल्यावर का असं वाटतं कुठं कुठं निघायला लागलं. हे बघा, हा हे तेच उगलं उगलं उगलं. ही सरी उगली. हा तिथं निघालं, कुठं कुठं उगायला लागलं. ते थोडंसंच लावलं होतं इथं एवढं सगुनीला. इकडं पण या ठिकाणी मका टाकेल. इथं एवढी मका आहे सगुनीला खायला. आधी विषय काय माहिती का, जेव्हापासून म्हणजे आपण गाय आणली ना, तेव्हापासून थोडीशी काही सवय पण बदलल्या. पहिले कसं होतं काम, म्हणजे असं जास्त सकाळी लवकर उठायचं नाही 7 वाजता. आता लवकर जाग येते. आवरायचं चालू, इकडं बांध तिकडं बांध, चारा टाक. पहिले एकदम निवंत, काही डोर नव्हतं सोडायचं नाही, टेन्शन नाही असं. पण आता थोडीशी सवय बदलली, तर एवढं लवकर मस्त सकाळी आवरून वावरत. एखाद्या दिवशी काम नसलं तर पुन्हा हे करायचं, लय जीवर यायचं फोन बघून, हे करून ते करून. आता थोडंसं टाईमपास होऊन जातं. तिला चारा टाक, इकडे बांध. आणि एक विषय होता, आज कांदे लावायची होती, पण आता मध्ये इलेक्शन आलं त्याच्यामुळं. तर उद्या परवा इलेक्शन आहे, त्याच्यामुळं ते आता 2 दिवस नाही म्हणले लावायला. एक दिवस लेटच होत चालली. रोप पण जास्त येऊन चाललं.